नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका अवलयाची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एका अथांग प्रेमाचा आणि निस्वार्थ सेवेचा महासागर होतं. होय, आपण बोलतोय महाराष्ट्रातील थोर संत बाळूमामा यांच्याबद्दल. त्यांचा हा संपूर्ण जीवनप्रवास केवळ चमत्कार नाहीये, तर ती एक शुद्ध भक्ती आणि करुणेची कहाणी आहे. चला तर मग या अलौकिक प्रवासाची सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच या एका अत्यंत खोल आणि सुंदर विचाराकडे लक्ष द्या. ज्याला प्राण्यांवर प्रेम नाही त्याला देव कधीच मिळत नाही. खरं तर हेच ते साधं पण तितकंच प्रभावी तत्व आहे ज्यावर बाळूमामांच्या संपूर्ण शिकवणुकीचा पाया उभा आहे, शुद्ध आणि निर्व्याज सहानुभूती. आजच्या या प्रवासात आपण त्यांच्या आयुष्यातील 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. अगदी त्यांच्या बालपणापासून ते मुक्या प्राण्यांवरील प्रेम, त्यांची मानवतेची शिकवण, साधेपणात दडलेला चमत्कार आणि सरतेशेवटी त्यांच्या भक्तीचा अथांग महासागर. चला तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून, आदमापूरमधील त्यांच्या या दैवी प्रवासाचा आरंभ. कोल्हापूर जिल्ह्यातलं आदमापूर हे एक अगदी छोटंसं गाव. तिथे एका अत्यंत साध्या पण वारकरी आणि धार्मिक धनगर कुटुंबात बाळूमामांचा जन्म झाला. असं म्हणतात की ज्या रात्री त्यांचा जन्म झाला ना, तेव्हा काही अत्यंत अद्भुत घटना घडल्या. रात्रीच्या वेळी आकाशात अचानक एक विलक्षण आणि तेजस्वी प्रकाश दिसू लागला आणि गावातील मंदिराच्या घंटा कोणाच्याही मदतीविना आपोआप वाजू लागल्या होत्या. आता विचार करा, ज्या वयात मुलं इकडे तिकडे उड्या मारत खेळण्यात मग्न असतात, त्या वयात हा लहानगा मुलगा मंदिरात जाऊन तासनतास डोळे मिटून ध्यानात बसायचा. गावातील वयोवृद्ध आणि जाणकार मंडळींनी तेव्हाच ओळखलं होतं की हा मुलगा नक्कीच साधा नाही. हा तर साक्षात देवाचा अंश आहे. येथूनच सुरुवात होते दुसऱ्या टप्प्याची, तो म्हणजे मुक्या प्राणीमात्रांवरील त्यांचं अपार आणि निस्वार्थ प्रेम. बाळूमामांसाठी मेंढ्या, गायी, कुत्री किंवा आकाशात उडणारे पक्षी हे फक्त प्राणी नव्हते, तर ते त्यांचे जिवलग मित्र होते. एकदा गावातल्या एका खोडकर मुलाने असाच एक दगड मारून एका पक्षाला जखमी केलं. तेव्हा बाळूमामा नुसते बघत नाही उभे राहिले, ते अक्षरशः धावत गेले. त्या रक्ताळलेल्या आणि तडफडणाऱ्या पक्षाला त्यांनी हातात घेतलं आणि डोळ्यात पाणी आणून अत्यंत मायेनं त्याची शुश्रूषा केली. आणि तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते खरोखर आपल्या सर्वांसाठी डोळे उघडणार होतं. ते म्हणाले, तोही देवाचीच निर्मिती आहे, त्यालाही वेदना होतात. त्यांच्या या एका वाक्यानं आणि कृतीनं त्या दिवसापासून संपूर्ण गावाचाच प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून गेला. प्राण्यांवरील याच प्रेमाचा विस्तार पुढे माणसातही झाला. आणि हा आपला तिसरा टप्पा आहे, गरिबांची सेवा आणि खऱ्या अर्थाने मानवता. आपल्या डोळ्यांसमोर कोणीही उपाशी झोपतंय हे मामांना अजिबात पाहवत नसे. एकदा त्यांना रस्त्यात एक अगदी निराधार आणि भुकेने व्याकुळ झालेला वृद्ध माणूस दिसला. तेव्हा स्वतःच्या भुकेची तमा न बाळगता लहानग्या बाळूमामांनी आपली ताजी, नुकतीच भाजलेली भाकरी क्षणाचाही विचार न करता त्या वृद्धाला देऊन टाकली. घरी आल्यावर जेव्हा त्यांच्या आईने विचारलं की बाळा तू जेवलास का, तेव्हा त्या लहानग्याने दिलेलं उत्तर अंगावर काटा आणतं. ते म्हणाले, आई, आज देवाने माझ्या रूपाने त्या वृद्धाला अन्न दिलं. बघा, मी अन्न दिलं असा जरासाही अहंकार नाही. ही आध्यात्मिक प्रगल्भता त्यांच्या खऱ्या आयुष्याचं ध्येय स्पष्ट करत होती. यातूनच आपण येतो चौथ्या टप्प्याकडे, जिथे आपण पाहणार आहोत त्यांची साधेपणातील महानता आणि त्यांचे काही चमत्कार. एका मरणासन्न गाईला नुसता प्रेमाचा हात फिरवून आणि प्रार्थना करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यापासून ते एका भयंकर दुष्काळात स्वतःच्या हातातील काठी जमिनीवर आपटून पाण्याचा जिवंत झरा निर्माण करण्यापर्यंत हे चमत्कार त्यांनी नक्कीच केले. पण लक्षात घ्या, हे चमत्कार स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी नव्हते, तर त्यामागे होती ती केवळ आणि केवळ शुद्ध करुणा. आता इथे एक मोठा विरोधाभास बघा. एकीकडे जग भौतिक संपत्तीच्या मागे कसं धावतं आणि दुसरीकडे बाळूमामांसारखे संत जे अत्यंत साधे कपडे घालतात, जमिनीवर झोपतात आणि आध्यात्मिक संपत्तीलाच सर्वस्व मानतात. जेव्हा एका अतिशय श्रीमंत व्यक्तीने त्यांना महागडे सोन्याचे दागिने अर्पण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मामांनी ते स्पष्टपणे नाकारले. ते म्हणाले, हे सोनं गरिबांच्या उपयोगी आणा. माझ्यासाठी भक्तांचे हे निस्वार्थ प्रेमच सर्वात मोठं आहे. आणि इथेच आपण क्षणभर थांबून विचार केला पाहिजे. इतकी अफाट, चमत्कारिक शक्ती असलेला एखादा माणूस कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा प्रसिद्धीच्या हव्यासापासून इतका दूर कसा काय राहू शकतो? हे खरोखरच थक्क करणारं नाहीये का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं या शेवटच्या आणि 5व्या टप्प्यात, भक्तीचा आणि श्रद्धेचा महासागर. जर आपल्याला त्यांचं मूळ तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. गरिबांची सेवा करा, प्राण्यांवर भरभरून प्रेम करा,
नेहमी सत्य बोला, मनातला अहंकार पूर्णपणे सोडून द्या आणि देवावर अढळ श्रद्धा ठेवा. हीच ती मूल्ये आहेत जी त्यांनी समाजात रुजवली. आणि महत्त्वाचं म्हणजे ते फक्त बोलले नाहीत, तर ते जगले. एका भयानक महामारीच्या काळात जेव्हा लोक भीतीने स्वतःला घरात कोंडून घेत होते, तेव्हा बाळूमामा मात्र न घाबरता गावोगावी फिरत होते. ते आजारी लोकांजवळ जाऊन बसायचे, त्यांना स्वतःच्या हाताने पाणी पाजायचे आणि त्यांच्यात जगण्याची उमेद आणि प्रचंड धैर्य निर्माण करायचे. जेव्हा त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस जवळ आले आणि त्यांचे सगळे भक्त व्याकुळ होऊन रडू लागले, तेव्हा मामांनी त्यांना एक अत्यंत सुंदर आणि शाश्वत असा दिलासा दिला. ते म्हणाले, मी शरीराने जरी दूर गेलो ना, तरी भक्तांच्या एका हाकेला नेहमी धावून येईन. चेहऱ्यावर एका अत्यंत शांत आणि प्रसन्न हास्यासह त्यांनी समाधी घेतली. पण त्यांचा तो दिव्य वावर, ती ऊर्जा आजही आदमापूरमध्ये तितकीच जिवंत आहे. आजही तिथे दरवर्षी लाखो लोक येतात आणि त्यांच्या कृपेचा, एका विलक्षण मानसिक शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. तर मंडळी, या संपूर्ण गोष्टीतून आपण जे सर्वात महत्त्वाचं सार घ्यायला हवं ते अगदी स्पष्ट आहे. खरी भक्ती म्हणजे प्रत्यक्ष सेवा, खरा धर्म म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि खरा देव म्हणजे मानवता. मानवतेवर प्रेम केल्याशिवाय भक्तीला कोणताही अर्थ उरत नाही. आपण आता या प्रवासाच्या अगदी शेवटकडे आलो आहोत, पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी इथे सोडून जातोय. बाळूमामांचे हे जे मुक्या प्राण्यांवरील आणि निराधार माणसांवरील निस्वार्थ प्रेम होते, ते आपण आजच्या या धावपळीच्या आधुनिक जीवनात स्वतःच्या आचरणात कसे आणू शकतो, यावर नक्की विचार करा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.